भगवान परमात्म्याचं गुणकीर्तन करत असताना संत जनाबाईंनी फार सुंदर सांगितलं बरं का. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावी एकी पडे हाती वाटी सुईनींची गलबल झाली दासीदरी. जनाबाईंचा अभंग सुंदर आहे. मग तो भगवान परमात्मा जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर नुसता आलाच नाही, जन्माला आल्यानंतर लगेच त्यांनी खोड्या करायला सुरुवात केली. पहिली खोडी काय केली माहिती आहे? पहिली खोडी केली कुणाची? पुतनाबाईची. पहिली खोडी पुतनाबाईची केली का? पुतनाबाई मारण्यासाठी आली. आपल्या भागातला यो आहे काला सम्राट म्हणू का त्यांना? काला सम्राट कोण? आमच्यापेक्षा मोठे आहेत म्हणून आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीपती महाराज कुडेकर. बस काला. आणि मग काल्याच्या प्रसंगात ते सांगत होते की पुतनाबाईला म्हणजे पुतना मावशीला मारण्यासाठी भगवान परमात्म्याला आली आणि तिने भगवान परमात्म्याची खोडी काढल्यानंतर भगवान परमात्म्याने सोडलं नाही तिला, असं लक्षात आलं का? मग सगळ्यात पहिल्यांदा भगवान परमात्म्याने पुतनाला मारली. भगवान प्रभू रामचंद्र पुढे जाऊन जन्माला येणार. आता भगवान श्रीकृष्णांचं चरित्र चालू आहे, पण या दोघांचंही जीवन चरित्र पाहिलं तर विरोधाभास आहे. कुठे साम्यता नाही यांच्या जीवनामध्ये, कुठे साम्यता नाही. एक पूर्ण अवतार आहे तर एक परिपूर्ण अवतार आहे. एक वचनी आहे तर एक अनेक वचनी आहे. एक पाणी आहे तर एक अनेक पाणी आहे. एक पत्नी आहे ना, हा 16,108 भोगुनी म्हणे मी ब्रह्मचारी. विरोधाभास आहे की नाही? एकाचं बारसं सोन्याच्या पाळण्यात झालं आणि एकाचं बारसं गाईच्या गोठ्यात झालं. विरोधाभास. मग एवढाही विरोधाभास असताना दोघांच्या जीवन चरित्रामध्ये एक मात्र साम्यता आहे. एकच साम्यता आहे. परत कुठे साम्यता दिसणार नाही तुम्हाला. एकच साम्यता आहे. काय? एकाने धनुष्य घेतला आणि रे धनुष्य मारी रे रावणा. 50 लाख सैन्यांच्या मध्यभागी उभा आहे. अर्जुनाचं सारथ्य करताय. एक सारथ्य करताय, पण सारथ्य करत असताना एकदा सुद्धा स्वतःच सुदर्शन कुणावर सोडलं नाही. याचा अर्थ असा आहे, एकाने युद्ध करून रावणाला परास्त केलं आणि एकाने उपदेशाच्या गोष्टी सांगून कौरवांना परास्त केलं. विडाला म्हणून दोघांच्या जीवन चरित्रामध्ये अतिशय जमीन आसमानाचा फरक आहे, पण एक गोष्टीची साम्यता आहे. जन्माला आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सर्वात पहिल्यांदा पुतनेचा वध केला आणि भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी गेले. सगळ्यात पहिल्यांदा युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये सर्वात पहिल्यांदा ताटिका मारली. भगवान प्रभू रामचंद्रांनी युद्ध केल्याचा पुढे चरित्र दाखला नाही. पहिल्यांदा युद्ध केलं आणि त्या युद्धात ताटिका मारली. म्हणजे याचा अर्थ असा आहे, भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा एक स्त्री मारली आणि भगवान प्रभू रामचंद्राने सुद्धा पहिल्यांदा एक स्त्रीच मारली. विडाला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आज उच्चारण करायचं. मग भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा पाळण्यात असताना पुतना मारली की नाही? पुतना. चला पुढे. पुतना मारली आणि कंसाच्या कानावर ही गोष्ट गेली. कंसाच्या कानावर ही गोष्ट गेली. नका मागे पुढे पाऊस. पाणी प्यायला कमतरता आहे ना तुमच्याकडं उन्हाळ्यात, म्हणून पाऊस पडते वरती पत्र्यावर आवाज खाली येते. तुम्ही घाबरायचं काही कारण नाही, कारण भगवान कृष्णाचं चरित्र चालू आहे ना. भगवान श्रीकृष्ण काय रामनामी जन्माला येतात. भगवान श्रीकृष्ण ऑगस्ट महिन्यात जन्माला येतात की नाही? गोकुळाष्टमीच्या दिवशी. लक्षात आलं का? आणि म्हणून श्रावण माशी हर्षी मानशी, जिकडे तिकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरवली. अशा प्रकारचा सुंदर विठाला भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा पुतना मारली. नंतर कंसाला कळाले आता काय करावं. मी अर्ध राज्य बक्षीस करतो कंस म्हणत होता, पण माझ्या वैऱ्याला मारा. वैऱ्याला मारायला निघाला कोण? जानवं घातलं, खांद्यावर पंचा घातला, खाली पंचा नेसला, वरती कपाळाला गंध लावला, हातात मस्त पैकी पंचांगण घेतलं आणि पंचांगण घेऊन निघाला. मुक्काम करत करत मथुरेतून निघाला, गोकुळात निघाला. गोकुळात जात असताना जेवढी मुलं लक्षाला लागली सगळ्यांचं भविष्य सांगायला सुरुवात केली आणि भविष्य सांगत असताना कोणत्याच मुलाला चांगला म्हटलं नाही.
तुमच्या घरात एखादा पाहुणा आला, तुमच्या मुलाला जर तो चांगला म्हणत नसेल ना, समजायचं हा काय भविष्यकार नाही, हा माबळ भट्ट झालाय आपल्या घरात. कळालं काय? तो माबळ भट्ट भविष्य सांगत सांगत भगवान श्रीकृष्णाच्या दरबारात आला, म्हणजे नंद बाबाच्या वाड्यावर आला. यशोदामाईला सगळं सांगितलं, सगळा कथा भाग तुम्हाला मी आता मी हलकासा स्पर्श करून करून पुढे जाणार आहे. मग भगवान परमात्म्याने त्याच्याबरोबर लीला केली. भगवान परमात्म्याने लीला केली काय? जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, एवढी फटफटीत केली. मग तो मागे गेला, मग काग आला, बग आला, रिठा आला, सगळ्यांना मारण्यात भगवान परमात्मा यशस्वी ठरले. का? कारण या सगळ्यांचा मोक्ष, या सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी तर भगवान परमात्मा मृत्यू लोकात आले होते. विडाला मग भगवान परमात्मा पाण्यात उलटे पडायला लागले. उलटे म्हणजे पहिलं लेकरू जन्माला आल्याच्या नंतर ते फक्त वरती पाहत असते. वरती काय कारण आहे? वरती पाहण्यात वरती भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याला सांगतो, देवा काय सांगू या गर्भीच्या यातना मज भोगीता नारायणा. देवा मास मळ मूत्र दान या सगळ्या गोष्टी तुझे क्षणाक्षणात ध्यात असे, म्हणून मी तुझं चिंतन करत 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 जन्माला आलो. म्हणून पहिल्यांदा लेकरू जन्माला आल्यानंतर पहिलं 3-4 महिने लेकरू वरतीच बघत असते, खाली नाही. कळालं का तुम्हाला? लेकरू पहिल्या 3-4 महिन्यात वरती बघत असते, नंतरच्या 3-4 महिन्यात लेकरू खाली बघायला सुरुवात करते. का? हे धरणी बाई तुझ्यावर पाय ठेवून अतिप्रसंग तुझ्यावर माझ्याकडून घडू शकतो. अतिप्रसंग म्हणजे नको त्या गोष्टी माझ्याकडून होऊ शकतात या मृत्यू लोकात, या पृथ्वीवर पाय ठेवल्याच्या नंतर. म्हणजे आपल्या सकाळची बहिर दिशा असेल, पृथ्वीवर आपण करतो. लघुशंका असेल, पृथ्वीवर करतो. अनेक काही गोष्टी असेल, विहीर घेण्याचं काम असेल, अनेक बोर घेण्याचं, पृथ्वी मातेच्या उदरात शेत करतो आपण. हे पृथ्वीबाई माझ्याकडून मोठे झाल्याच्या नंतर काही चुकी होऊ शकतात, त्यासाठी तुला आत्ताच दंडवत घालतो. आणि माझ्याकडून जर काही असा प्रसंग जर घडला तर मला माफ कर म्हणून लेकरू पालथ पडते आणि पृथ्वी मातेला घालते की नाही? लेकरू खाली पडते की नाही? ते मान वर करायला जाते पण त्याची मान खाली आदळते. मग आपण काय करतो? त्याला फालत ठेवलं, त्याच्या खाली उशी ठेवतो, काहीतरी आदळली मान, उशी वाजवतो. बरोबर का? मी सांगतोय ते तुम्हाला लेकरू झाले तेच सांगतोय, नीट ऐका. आणि मग ते लेकरू पृथ्वीचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर मग ते काय करते? मग आई आता मला सारा दे आणि तुझी पृथ्वी प्रदक्षिणा मी करतो. मग ते पाळण्याच्या खाली ठेवते त्याला, आई त्याची आई पाळण्याच्या खाली ठेवल्यानंतर पहिली पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी ते घरातून बाहेर निघायचा प्रयत्न करते. ते कसं निघत असेल? तुमचं लेकरू जन्माला आलं, सगळ्यात पहिल्यांदा ते लेकरू उमरेच्या बाहेर गेलं. उमरेच्या बाहेर कधी जाते? मग रांगताना तुमचं लेकरू कोणत्या गुडघ्यावर रांगलं सांगा बरं? नीट बघा बरं. जीव नेहमी उजव्या गुडघ्यावर रांगतो, देव नेहमी डाव्या गुडघ्यावर रांगतो. विसरायचं काय? विसरायचं मी प्रमाण सांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यावर गुडघ्यावर रांगते, डाव्या गुडघ्यावर गुडघ्यावर रांगते. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यावर गुडघ्यावर रांगते, डाव्या गुडघ्यावर गुडघ्यावर रांगते. खरं सांगा माऊल्या हो, तुमचं लेकरू कोणत्या गुडघ्यावर रांगलं हे तुम्ही बघितलं का? काय झालं माहिती का? पूर्वीच्या काळचा जमाना होता. पूर्वीच्या काळचा कोणाचा जमाना होता? सासूचा. सासू जी सुनेच्या डोळ्यात आणते आसू, तिचं नाव. मग सासू काहीतरी बोलत म्हणून लेकराकडे पाहिला वेळ कुणाकडे होता तुम्हाला? आपूची गोळी तोंडात लावायची का कामाला जायचं? सकाळी उठल्या उठल्या. आताची सून 6 महिने खाट्यावरून खाली उतरत नाही. विडाला रांगायला लागले आणि रांगता रांगता भगवान परमात्मा थोड्या सुद्धा करायला लागले. पण मला एक कळालं नाही बरं का दिनेश महाराज. काय भगवान श्रीकृष्ण जन्माला चरित्र सांगतो बरं का. भगवान श्रीकृष्ण चरित्र जन्माला आले तेव्हा राधा राणी लग्न होऊन आल्या होत्या.
राधा राणी लग्न होऊन आल्या होत्या. मग मला सांगा, गोकुळ बघायचं जर असेल, गोकुळ, मग राधा राणी लग्न होऊन आल्या होत्या, भगवान श्रीकृष्ण रांगत होते. मग जर भगवान गोकुळ जर बघायचं असेल तर कुणी कुणाला घेऊन गेलं पाहिजे? कुणी कुणाला घेऊन गेलं पाहिजे? आता सोपं सांगतात तुम्हाला. तुमच्या घरात लहानसं लेकरू आहे, तुमच्या घरात एक नवीन सुनबाई लेकराची दुसऱ्या लहानशा मुलाची सुनबाई घरात आली, मग ती आता तुम्ही गेले सगळेजण कामावून म्हणून ते लेकरू रडते, मग कडे कुणी कुणाला घेतलं पाहिजे? मोठ्याने वार केला, मग बारका काना आहे, मोठी राधा आहे. गोष्ट बरोबर आहे का? बरोबर आहे ना? मग भजनात गवळण म्हणतात तुम्ही, राधे चल माझ्या गावाला जाऊ, काय वेळ आहे. माझे जगद्गुरु तुकोबर आहे, नामदेव राय, ज्ञानोबा राय, संत संकाधिकांची जेवढी मांदियाळी झाली नामदेव राय, ज्ञानोबा रायांपासून नामदेव रायांपासून तर अगदी निळोबा रायांपर्यंत किती अभंगन, किती गवळणी आहे, किती अभंगन, किती गवळणी आहे. तरी सुद्धा राधे ग राधे सांग न तुझे कुणी केले हाल. आठवते का नाही गवळण? हीच नेमकी आठवते का नाही? वाकून टाक चढा ग राधे जरा, वाकून टाक चढा, केस कुरळे भुरभुर उडतील, आवळून बांध बुचडा ग राधे जरा. जमतंय का? भगवान श्रीकृष्ण चालायला लागला, गवळणीच्या खोड्या करायला लागला. खोड्या करतानाची एक गवळण, गवळण सांगती गारानी रात्री आला चक्र पाणी, खाऊनी दही दूध तुपलोणी अवघ्या पुढील्या निरंजनी कसा बसला. मला मदत का करीत नाही, काही कळा नाही. विठाला अशा गवळणी का म्हणत नाही तुम्ही? अशा गवळणी म्हटलं पाहिजे, यशोदे घराकडे चाल मला जेव घाल, 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 यशोदे घराकडे चाल मला जेव घाल. माझ्या गावाची बोली दाटी, पुरणपोळी करून दे मोठी, नाही आडवीत तुळासाठी मला जेव घाल, यशोदे घराकडे चाल मला जेव घाल, यशोदे घराकडे चाल मला जेव घाल. अशा गवळणी का म्हणत नाही कीर्तनात? ज्ञानोबरायांच्या विरहीन प्रकरणातल्या गवळणी म्हणायच्या, एकनाथ महाराजांच्या म्हणायच्या, नामदेवरायांच्या म्हणायच्या, सुखाची ते सुख दुःखाची होती म्हणत त्या गवळणी. आपण त्या गवळणी म्हणत नाही. काकड्यात बसणारी मंडळी काकड्याच्या पहिल्या रामकृष्ण हरीपासून तर राधाकृष्णाचं भजन होईपर्यंत नियमात चालतात, एकदम नियमात, लाईन दुरी. एक अभंग नाही, एक प्रमाण सुटलं ना तरी जो ज्येष्ठ वारकरी आहे तो लगेच धावतोय दुसऱ्या. अरे प्रमाण सुटलं पण वेड्या, पण वारकरी दादा त्यावेळेस शपथ गवळणीचा भडी मार्ग हिच्यात होत असतो. लक्षात आलं का? कशा काकड्यात, तेव्हा का गप्प बसताय? सांगा, समजून सांगा लेकरांना आपल्या. अरे बाबा, गाथेतली गवळण म्हणायला शिक. गाथेतली गवळण म्हटल्याच्या नंतर पाठांतर होतंय, आणि जे मनाने रचलेली गाणी आहेत ना त्याला पाठ करायला लागत नाही. इथं लहानशी लेकर आहेत का? लहानशी दिसत नाही म्हणून सांगतो. मला सांगा, तुकोबरायांचा लहानसा लेकरांना अभंग पाठ करायला सुंदर ते ध्यान उभे विटीवर, की तुम्हाला सारखी पुनरावृत्ती त्यांच्यावर करावं लागेल, तेव्हा तो पाठ होईल. पण फक्त संध्याकाळी टीव्ही लावायचा, पाटलांचा या पाटलांचा. कळालं का? ते पाठच करते. आज माझ्या मुलाचं गॅदरिंग आहे, पहिलीलाच. ते 8 दिवस झाले ते गाणे लावते, सारखं नाचत राहते दिनेश महाराज. मी म्हणलं, बा अरे माझ्या बरोबर तू देवाची द्वारी कधी म्हणला नाही. म्हणलं, बाबा त्याचा जमाना गेला. कळालं का तुम्हाला? म्हणजे आमची सुद्धा पोरं कीर्तनकार होतील त्याची काही.
डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखील असे गवळण जसवंती पै सांगे आले या कृष्णाचे नी मागे. त्या भगवान श्रीकृष्णाने रांगायला सुरुवात केली. रंगणी रांगत चोरीत लोणून लोणी धरावया धावती गवळणी हो किंवा रंगणी रांगत गुडगुड बोलत आसुर रुळत करणार तरी असा भगवान परमात्मा रांगायला लागला. आणि रांगता रांगता भिंतीला धरून चालायला लागला बरं का. म्हणजे रांगणानं पोरग त्याला आधार मिळाला का ते थोडं पाऊल टाकायला सुरुवात करतोय. आणि मग पाऊल टाकायला सुरुवात केल्याच्या नंतर यशोदामाई निघाल्या यमुना माईच्या डोहावर. याला पाय फुटले ना आपण म्हणतो का नाही आता लई याला पाय फुटलेत. हा काही घरात थांबत नाही. उमऱ्याच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेर कवरीच्या राखण करीत बसायचं. मग पूर्वीच्या काळी दरवाजा वगैरे लावायचं नाही. लेकरू जरी बाहेर जात असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं पण बाहेर दरवाजा लावायचा नाही. आणि आताची माय लेकरू बाहेर जायला दरवाजा लावून घ्यायचा. काय कारण आहे म्हणजे त्याच्यावर ते लक्ष ठेवायला सक्षम नाही असं नाही. ते त्याच्यावर लक्ष ठेवायला ती सक्षम नाही असं नाही. ते पण तिला मोबाईल मधून टाइम मिळत नाही म्हणून दरवाजा लावायचा. कळालं का तुम्हाला. मग भगवान श्रीकृष्ण चालायला लागले. आणि मग यशोदामाई निघाली यमुना माईच्या डोहावर पाणी आणण्यासाठी. मग यशोदामाईच्या पाठीमागे निघाला. आणि निघाल्याच्या नंतर आईला म्हणला आई थोडी पुढे होती. पुढे ती लाल गाडी लागली ना आमची कीर्तन करायची तिथपर्यंत होती. कळाले का म्हणजे तुम्हाला सांगतोय मी लाल गाडी चाललोय विडाला तिथपर्यंत होती यशोदामाई. लहानचं लेकरू हाक मारत होतं आईला. पण आई काही थांबली नाही. आईला काम ओळखायचं होतं. मग लेकरू आईला मागून हाक मारत आई थांबली नाही. मग ते खाली बसले. बरोबर की नाही. मग ते खाली बसलं. आणि खाली बसलं नुसतंच बसले नाहीत. नुसते बसले नाही. बसल्या चिमूडभर किंवा मूडभर माती घेतली. जी काही घेतली असेल ती संत मंडळी सांगतात म्हणून ती माती घेतली मुखात घातली. आणि हे बळीराम दादांनी पाहिलं. आई गई आई खाली गया माती 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 आई गई ओ बलराम दादा ओ बलराम माती नाही खाल्ली काय खरंच नाही खाल्ली. हे बळीराम दादा खोटं बोलत आहे. आणि मग त्या बळीराम दादाचं खोटं बोललेलं आणि मी बोललेलो खरं करण्यासाठी कानाने काय केलं माहितीये का. ब्रह्मांड जावी तो मुखाप्रती कुणाला आईला ब्रह्मांड 14 भुवन दाखवली आईला मुखात. आणि परत दर्शन झाल्याच्या नंतर परत तिच्यावर माया टाकली आणि सगळं विसरून दिलं. विठाला आणि मग तिथून पुढं गोपाळ तो जो काना आहे तो गोकुळात फिरायला लागला. राधे बरोबर मैत्री झाली. राधे बरोबर मैत्री झाल्याच्या नंतर ती अशी तशी नाही झाली. एक वाक्य तुमच्या हृदयावर करून ठेवा. मी खूप फिरलेलो माणूस आहे. मी भारतातलं कुठलं देवस्थान राहिलंय माझं असं मला वाटत नाही. आणि मी तर मथुरेला वृंदावनात तिकडं वर्षण्याला जाऊन 8-10 दिवस तिकडे रमलेलो आहे. तिथलं सांगतो तुम्हाला विठाला जगात तत्व कृष्ण तत्व जग काय म्हणतात.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. ताली वाजवा. गोविंद म्हणा आमच्या बरोबर म्हणा. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हरि बोल. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राधे. आणि मग जगाचं तत्व कृष्ण तत्व आहे. पण कृष्णाचं तत्व काहीतरी असेल. कृष्णाचं तत्व काहीतरी असेल ना. जगाचं तत्व कृष्ण तत्व आहे आणि कृष्णाचं तत्व काय माहित आहे. राधा तत्व. राधे राधे हो राधे राधे. 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 गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. राधे राधे हो राधे राधे. राधे राधे हो राधे राधे. राधे राधे हो राधे राधे. राधे राधे महाराणी राधा राणी की. अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्णाचं तत्व आहे. राधा हे दोघांमध्ये भक्त आणि देव आहे. राधा भक्त आहे आणि कृष्ण देव आहे. या देव आणि भक्तांचा संगम पहिल्यांदा गोकुळात होत होता. कुठे. द्वापर युगात. आणि दोघांचा संगम झाल्यानंतर एकामेकाला भेट झाली आणि तिथून पुढे भगवान श्रीकृष्णाच्या विरहित कधी राधा राहिली नाही. आणि गवळणी भगवान श्रीकृष्णाला शोधून कधी राहिलं नाही. कारण एक भगवान श्रीकृष्णाच्या संगतीत गवळणींना ज्या सुखाची प्राप्ती झाली ती संसारात झाली नाही. म्हणून अभंगाचं पहिलं चरण. तुझी ये संगती. सुंदर बर का. विडाला जुने म्हणजे मी बालपणापासून त्यांचं वय 60-65च्या घरात असेल. ते नाही ती निवड केली आता. पण गवळण म्हणायचे. गवळण म्हणायचे.
पदराला धरू नको, मस्करी करू नको. फार सुंदर म्हणायची ती जुनी माणसं होती. मी का आमच्या जवळच्या कुटुंबातल्या आमचं लेकरू झालं आमच्या भावाला आणि म्हणून आम्ही भजनाला गेलो होतो. तिथं एक मुरब्बी माणूस होता. फार जुनी माणसं होती ती, जुनी माणसं एकदम. म्हणजे मी त्यांच्या नातवंडासारखं शेवट एवढी जुनी माणसं होती. तर त्या बाबांनी एक डोळून म्हटली, कोण बसलंय झाडावरी, आवाज येतोय मला कुठून तरी न बाबा, हात जोडते जागरी, जा 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 जा, हात जोडते. किती गोडवा आहे, खूप गोडवा आहे. असो, मग भगवान श्रीकृष्ण चालायला लागले, चालता चालता बोलायला लागले, बोलता बोलता गोपाळांना एकत्र केलं, टीम केली तयार, टीम. आणि मग एकाने पेंद्याने विचारलं, देवा काना आपली टीम तयार झाली, पण लीडर वस्ती तयार झाल्यानंतर सरपंच नको का? पूर्वी सरपंच नव्हता, मुखिया असायचा. मुखिया म्हणजे राजा. आणि मग देवा आपला राजा कोण? आपला राजा कोण? मग बोबड्या म्हटला, आपला राजा एकच, गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो त्या गोकुळाचा राजा. पुढे जाऊन द्वारकेतला नाही सांगत मी, भगवान परमात्म्याने गोकुळात केलेले ज्या चरित्र आहे ना, त्या चरित्रात ज्यावेळेस गोपाळांना एकत्र केलं आणि एकत्र केल्यानंतर त्यांचा टीम मेंबर, त्यांचा टीम लीडर मुखिया. मुखिया कोण झाला? तर बोबड्याने सांगितलं, भगवान श्रीकृष्ण आपला राजा आहे. मग त्या राजाला बसवलं सिंहासनावर, तू सांगेल ते. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, ऐकाल का? बारीक बारीक वाळूचे खडे खिशात ठेवा, वस्त्रगाळ केलेली माती घरात खिशात ठेवा, सराटीचे काटे खिशात ठेवा, आणि एक भली मोठी एकच काठी सगळ्यांच्या मिळून एक काठी असावी. नसली काठी तरी चालेल म्हटले. म्हटले करायचं काय देवा? म्हटले काय नाही, चोऱ्या करायच्या. कळालं? महाराज काल्याचं कीर्तन करायला बोलवलं, लहान लहान लेकर आजूबाजूला आहे. तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या चोऱ्या सांगताना आमची लेकर निउद्या चोरी गेली. भगवान श्रीकृष्णाच्या चोऱ्या म्हणजे वाच्यार्थाने चोऱ्या होत्या, लक्षार्थाने चित्ताचं शुद्धीकरण होतं. विडाला गोपाळ एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर मग भगवान परमात्म्याने चोऱ्या करायला सुरुवात केल्या. आणि चोऱ्या करता करता मग दुसरी आली धावणी. म्हणे ग बाई, दुसरी आली धावणी, काय केली करणी. असा भगवान परमात्मा आहे. मुखाची मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडे ना, ऐशी ऐकत ऐकन ऐशी ऐकत गाराणी, यशोदे नाही आले पाणी, कृष्ण खोड्या दे टाकणी, खोड्या नक करू माझे बाबा, बाबा खोड्या नक करू माझे बाबा, ऐकलं नाही. मग आईने संतांची शरणागती केली.
काय केलं पाहिजे याला? हा खोड्या काय सोडत नाही, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? मग सांगितलं याला काय केलं पाहिजे. आई यशोदामाई, याच्या जर खोड्या सोडवायच्या असतील तर याला गुंतवायला पाहिजे ना. एक जण माय पळत आली, म्हणजे बाबा माझं लेकरू लहान आहे, असं म्हणजे 4-5 वर्षाचा असेल, पण ते अंगठाच तोंडातलं काढीत नाही, अंगठा तोंडातलं काढीत नाही. म्हणले काय केलं पाहिजे? म्हणलं काय नाही, त्याची चड्डी जरा सैल शिव, चड्डी सैल शिव, ती गळायला लागली का एका हाताने धरायचा प्रयत्न करील, मग अंगठा आपोआप तिथं जाईल चड्डी धरायला. लक्षात आलं? तसं काना खोड्या सोडून देईल. काय करा, कशा प्रकारचं सोडून देईल, त्याला काहीतरी उपाययोजना करा. संतांनी सांगितलं आई याला शाळेत घ्या. शाळेत कुणी सांगितलं? संतांनी सांगितलं याला शाळेत घ्या. मग शाळेत घालायचं, शाळेत घातलं यशोदाबाईंनी त्याला. आणि शाळेत जायचा ड्रेस कोड कसा होता माहिती आहे का? खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी सारी तसे धेनू, तुम्ही सारे गोपाळ गाया घेऊन रानात या. लक्षात आलं का? मग सगळे जण निघाले. गोधने चारावया मार्गी भेटता. हो, मग कोण भेटलं? राधिका. कुणाला भेटली? गोधने चारावया जातो. तुम्ही म्हणा ना, मी म्हणतोय माझ्या बरोबर म्हणा विठाला. मगाशी मामा मला पाईटच्या माझ्या हातात नाही म्हणत होते. लक्षात ऐका, मामा मगाशी मला म्हणत होतो, म्हणला वारकरी चाली आणि कानाला गोड वाटण्यात चाली तर ऐकायचं असेल तर मावळातले कीर्तन असावी. विडाला निघाले गाया चरायला. आणि मग गाया चरायला निघाल्यानंतर राधिका आडवी आली. राधिका आडवी आल्यानंतर तिला भेटायला सुरुवात केली. राधे येते का माझ्या बरोबर? येते का? कुठे? राधे चल, मी वनात चाललोय, लोण्याचा गोळा माझ्या बरोबर आहे. आणि वनात गेल्यानंतर काय करीन माहितीये? राधिकेशी म्हणे तुझी करी न मी वेणी भरी. चल. आणि ते दृश्य यशोदामाईने पाहिलं. यशोदामाईने आवाज दिला काना. काना म्हटल्याबरोबर काना गडबडा लोळायला लागला. काय करायचं? आई बघ ही राधी, बघ ही राधा बघ, ती मला म्हणत होती वनात जाऊ नको. मी तिला विचारलं का? म्हणली इतक्या लहानशा लेकराला कोणी गाई सांभाळायला पाठवते का? ही काय तुझी आई आहे का? ही सावत्राई असेल तुझी. कोण? काना काना सांगतो यशोदामाईला ही सावत्राई असेल राधा म्हणती. का ग राधे? आत्या खरंच सांगते मी काही म्हणे. मग आई जाऊ का मी राहणार? ती म्हणली जा, पण हिला चेंडू द्यायला सांग माझा. कोणाला? काना यशोदाबाई हिला चेंडू द्यायला सांग. आत्या चेंडू नाही होणार नाही म्हणजे पाशी पर नारीशी काही सरी झोंबशी येरू रुदत सांगतो माते पाशी माझा चेंडू लपविला. पुढे मिर्यामध्ये, साड्यांच्या मिर्यामध्ये हिने माझा चेंडू लपवला. आई तुला खोटं वाटत असेल ना तर हिची मिर्या ओढ, मिरी आसळीचा चेंडू पुढे धरणशी हो. आणि मग भगवान कृष्ण गेला. लीला चरित्र सांगतो. भगवान परमात्मा रानात गेले. रानात गेल्यानंतर खेळ खेळायला सुरुवात केली. खेळ खेळता खेळता खेळ खेळले. हा मामा हुतू लिगोऱ्या इटी दांडू चेंडू फळी काय नाव सांगू? हा मामा बोरा, हा मामा बोरा, हा मामा बोरा,
झाल्या. आता हे खेळ पाहिला नाही आम्हाला. आम्ही भगवान श्रीकृष्णाची चेंडू पळी त्यावेळेस होती. आता क्रिकेट कळालं का? म्हणजे माझ्या कानाने जो खेळ खेळला ना तो जगप्रसिद्ध होईल, कारण देवाचा त्या चेंडूला हात लागलेला आहे. आज जगप्रसिद्ध आहे की नाही क्रिकेट आपलं असं. मग भगवान श्रीकृष्ण मग ते भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना सांगितलं. मग एक जण म्हणला काना ऐकलं का? म्हणलं का सगळ्यांच्या गाया एकत्र चालतात, म्हणजे जे काही जनावर असेल चालायला तेवढी सगळी वासरे गुरडोर जे काय असेल ते. मग आता प्रत्येक जण आपण जेवढे गडी आहोत, किती गडी? 17 गडी आहोत. 16 गडी भगवान श्रीकृष्ण 17वा प्रमाण आहे ना. 17वा बसवंत खेळी अरे भगवान परमात्मा 17. देवा 16 वेळा आम्ही गाया वळून आणल्या. चला वळू गाई, जेऊ एका ठाई. मग आम्ही 16 वेळा वळून आणल्या. 17वा कोण आहे? तू. आता तुझ्यावर राज्य आलं गाई वळायचं. मग भगवान परमात्मा म्हणाला माझ्यावर राज्य आलं हे बरोबर आहे. भगवान परमात्म्याला लीला करायची. भगवान परमात्म्याने कमरेची वेणू काढली, वेणू बासरी काढली, आताच्या भाषेत फ्लूट काढली ती, आणि मग ती वाजवायला सुरुवात केली. वाजवायला मला सांगा, सामान्य कलाकाराने म्हणजे हरिप्रसाद चौरेश्वरने वाजवलेली बासरी एवढी कानाला मधुर वाटते. मग साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या ओठावर वेणू आहे, तर वेणू सरस्वती बसलेली आहे. भगवान कृष्णाच्या ओठावर वेणू आहे आणि वेणू सरस्वती आहे. मग तिचे स्वर किती मंजूळ निघत असेल. एवढे स्वर मंजूळ ऐकल्याच्या नंतर मनुष्य वेडा होईल यात नवल नाही. उरडोर वेडी झाली. पशु पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ. कुणाची? भगवान कृष्णाची वेणू ऐकली. तुम्हाला प्रमाण पाहिजे असेल तर देतो शेवटचं प्रमाण. प्रभू रामचंद्राच्या चरित्राकडे वळायचे. शेवटचं प्रमाण. बुल बुल विले, बुल बुल विले, बुल बुल विले, बुल बुल विले, बुल बुल विले वेणू नादे, वेणू वाजविला वाजविला गोविंद, 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 वेणू वाजविला वाजविला गोविंद. सगळे सगळे जागेवर आले. जागेवर आल्यानंतर मग बाबा सांगायचे कीर्तनात, गुंडाजी बाबा डेरे सांगायचे कीर्तन. म्हणले कीर्तनकाराने काल्याचं कीर्तन कुठपर्यंत करावं? आमटीचा वास नाकाला झोंबत नाही तोपर्यंत. आता पूर्वीचं लग्न असायचे वगैरे, अशी मंडपाच्या कडेलाच खणलेली असायची. आमटी उकळी आली का त्याचा वास सर्वत्र पसरायचा. मग ज्याला भूक नाही ना ते सुद्धा चळवळ करायचं. का? आमटीचा वास झुंपून गेला ना. आता स्वयंपाकच बाहेरून येतो डायरेक्ट. कळालं का तुम्हाला? मग बाबांनी सांगितलं, बाबाच्या वचनावर विश्वास आहे की नाही आपला सगळ्यांचा? बाबांच्या डेरे बाबांच्या वचनावर विश्वास आहे की नाही? मग जोपर्यंत आमटीचा वास नाकाला झोपत नाही तोपर्यंत सोडायचं काही कारण आहे का? आणि मग देवाला सांगितलं कोणी, देवा खांदा भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. मग आता काय करायचं? मग म्हणले आता आपल्याला जेवण करायचं. मग देवाने सांगितलं प्रत्येकाच्या भाकरी एकत्र आणा. मी राजा आहे ना तुमचा, आता प्रत्येकाच्या भाकरी एकत्र आणा. एकत्र आणल्यानंतर एक एक जण भाकरीला पोहायला लागला. देवा तुझी घोंगडी चांगली आमाशी का दिली वांगुली रे. देवा तुझ्या घोंगडीला जे गोंडी आहे ते कशी आहे? खूप सुंदर आहे. आमची घोंगडी नवा ठाई फाटून गेली, ती तो आमाशी दिली रे. त्याच्यामुळे देवा तुझ्यातून आमच्यात काही जमायचं नाही. आमच्या भाकरीवर भाकर आहे तर लोणचं नाही, लोणचं आहे तर बाकी बऱ्याच गोष्टींची कमतरता आहे आमच्या भाकरीवर. रात्रीची सुद्धा असू शकते, तर काल रात्रीची सुद्धा असू शकते भाकर. आणि तुझ्या नंदोबाबा 9 लक्ष गायांचा एकटा राजा. कोण? किती? 9 लक्ष म्हणजे 9 लाख गायांचा राजा. कोण?
माझ्या गोपाल कृष्णाला काही कमी आहे का? तरी सुद्धा इतरांसाठी चोऱ्या करीत होता की नाही? लोक स्वतःसाठी चोरी करतात, देवाने इतरांसाठी चोरी केली. आताचे चोर सांगून घरी येत नाही, ते आपण गाफील असताना काळात येईल धोका. आणि भगवान गाणं सांगितल्याशिवाय कुणाच्या घरी गेला नाही. लक्षात असू द्या. आता काल्याचा प्रसंग मला आणखी एक प्रसंग सांगायचा म्हणून घाई सांगतोय तुम्हाला. मग सगळ्यांच्या भाकरी एकत्र केल्या, खडकी सोडी येल्या. पुढचा सगळा प्रसंग तुम्हाला ज्ञात आहे. मग भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगात जो सगळ्या गोपाळांच्या भाकरी एकत्र करून तो जो सगळ्या भाकरी एकत्र केल्या आणि त्या चुरल्याना त्याचं नाव काला. त्या चुरल्याना त्याचं नाव काला. तो काल्याचा प्रसंग आज आपल्या आडे गावात आलेला आहे. लक्षात आलं का? मग मी मगाच बोलून गेलो, काला कोणाच्याही घरचा असू द्या, पण काल्यात दोनच पदार्थ, दही आणि लाई. हा जो काला आहे ना, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. म्हणजे हा काला आडे गावात होतो म्हणजे आपलं किती पुण्य आहे. वैकुंठी तो आयशी नाही, कवण काही काल. हे काल्याचा जो प्रसंग आहे तो वैकुंठात नाही, तो फक्त मृत्यू लोकात. आणि तो आपल्या गावात आला म्हणून ज्याने आपल्या गावात आणला ना, ज्याच्यामुळे आपल्या गावात आला, त्याचं एकदम मोठ्या प्रेमाने भजन करायचं किंवा जय जयकार करायचा. गोपाल कृष्ण गोपाल कृष्णाने केलेला, ज्यांनी आपल्याला सांगितलं त्यांचं एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानोबा विडोबार कुमार ज्याच्या हातातला आहे त्याने पुढे फेका. फक्त पुढच्या मांडीवर पडलं, ज्याच्या मांडीवर पडलं त्याने फक्त थोडं पुढे ढकलायचं. त्याच्या मांडीवर पडलं तर थोडं पुढे ढकलायचं. आता आपण मर्यादित लोक आहे, 5-5 हजार लोकांमध्ये काला होतो. मग शेवटच्या हातातल्या लाया कशा काही पुढे येणार? ही उपाययोजना आहे त्याच्यावर. विडाला आपल्याकडे काला होता. मग काल्याचा प्रसंग वर्णन झालं. शेवटचे 15 मिनिटं राहिले. शेवटच्या 15 मिनिटात जेवढं रामप्रभूंचं चरित्र सांगता येईल आणि जन्म करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करू. विडाला मी मगाच बोलून गेलो की भगवान श्रीकृष्ण आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये फार साम्य नाही, विरोधाभास आहे. विरोधाभास आहे. किती विरोधाभास आहे की दोघांचंही जे काम आहे ते काम कधी काम सारखं केलेलं नाही, सतत विरोधात काम केलेलं आहे. आणि म्हणून असा जो भगवान परमात्मा एक वचनी एक पत्नी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम, काला ज्याचा झाला तो अमर्यादा आहे. म्हणजे 12 गाव अग्नी गिळला, अमर्यादा केली का? सहज लोक म्हणतात की काय तुमचा देव चोरी करत होता, त्याचा काल्याचा किरण अरे येड्या, भाकरीची वाफ जरी लागली तरी बायकोचा कान फडत मारतोय. बसलाय कुठं आता? तिने चुलीवर स्वयंपाक नाही करायचा, करायचा कुठं
स्वयंपाक तिथं बसते हिवाळ्याच्या टायमिंगला चुलीला पाय लावून आणि तिने फुगवलेली भाकर त्याच्यातला जर फुटलीच ती भाकर आणि फुटली वाफ जर तयार झाली ती वाफेच्या पाया लागली की बायकोला हाणायला मागं पुढं करत नाही आणि तू भगवान कृष्णाचं सांगतो 12 गावात गेला आलं लक्षात मर्यादा पुरुषोत्तम त्याची बायको पळवली म्हटले कुणाची त्याची बायको पळवली कुणाची प्रभू रामचंद्रांची बायको पळवली आणि तो रडत होता कोण प्रभू रामचंद्र रडत होते बायको पळवली म्हणून वेलीला कवटाळाचे वृक्षाला कवटाळाचे पाशाला कवटाळाचे जे दिसेल चराचरात आणि कणाकणात जे दिसेल ना त्या कणाकणात भेटलेला राहू द्या विठाला जे भेटे भूत त्याला विचारायचं भगवान कोण भगवान विचारायचं त्याला का माझी सीता पाहिली आणि आक्रोश करायची सीते आक्रोश करायचे भगवान प्रभू रामचंद्र आक्रोश करायचे तुम्हाला एक वाक्य बोलू का जाता खरंच जी जनकाची नंदिनी आहे जनकाची मुलगी वैदेही अवस्थेत जाऊन जो भजन करतो देवाचं त्याची ही भूमिजा आहे भूमिजा पृथ्वीच्या पोटातून जन्माला आली म्हणून भूमिजा त्याची ही भूमिजा आहे भूमिजा त्या भूमिजाला खरंच का आपला देव पतिराज आणि साक्षात नारायणाचा अवतार याला सोडून हरणाचा मोह लागला असेल का सोन्याचा मोह लागला असेल सांगू रामायण जीवन जगणाऱ्या माणसासाठी एक ऊर्जेचा स्रोत आहे मार्गदर्शक आहे त्या सीतामाईने प्रभू रामचंद्राने संसारातल्या स्त्रीला एक संदेश दिलेला आहे गोड आपल्या नवऱ्याला सोडून जर सोन्याचा मोह जर केला तर नवऱ्यापासून विभक्त राहावं लागेल 6 महिने सीतामाईला सोनेरी हरणाचा मोह झाला असं सांगतात रामायणाच्या चरित्रामध्ये त्या सीतामाईने सोनेरी हरणाचा मोह केला असं म्हणतात रामायणकार की त्या सीतामाईला 6 महिने विभक्त राहावं लागले भगवान परमात्म्यापासून आणि ती सीतामाई कुणाची बायको आहे साक्षात अयोध्या नरेश असणारे दशरथ राजा दशरथाची सून आहे त्याच अयोध्येचा उत्तराधिकारी होणारे साक्षात नारायणाचे अवतार भगवान प्रभू रामचंद्र उद्या राजशिलक होणार होता आज वनवास आणि त्या वनवासात गेलेली साक्षात महाराणी सीतामाई तिला हरणाचा मोह होईल सोनेरी हरणाचा मोह होईल अजिबात नाही त्या रामायण ज्याने लिहिलं ना त्या रामायणकाराने या सगळ्या गोष्टी उलगडून सांगितल्या भविष्यात द्वापार युग झालं त्रेतायुग झालं द्वापार येईल द्वापारीच्या नंतर कलियुग येईल आणि या कलियुगात जर उद्धार करून घ्यायचा असेल तर रामायणासारखा महान ग्रंथ पाठीशी उभा राहिला पाहिजे आपल्या लेकरांना त्याचे संदेश लेकरांच्या कानापर्यंत पोहोचवले पाहिजे तेव्हा आपली लेकर सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल नकारात्मक ऊर्जा सोडून देतील आणि 12वी नापास झालेला विद्यार्थी सुद्धा रिझल्ट घेऊन घरी येईल संदेश रामायण सांगताय पण रामायणाकडे पाठ फिरवली ज्याने रामायण लिहिलं तो कोण रामायण लिहिणारे रामायणकार कोण होते साक्षात वाल्यकोळी रामायण लिहितात एक वाक्य बोलू वाल्यकोळी कोण होत चोर वाल्यकोळी जर चोर असेल म्हणजे वाल्यकोळी जर दरोडेखोर असेल तर दरोडेखोराने रामायण लिहावं एवढा प्रभू रामचंद्रांचा पुढचं वाक्य नाही बोलायचं एवढा प्रभू रामचंद्र पुढचं वाक्य जोडून घ्या मग मला सांगा साक्षात शेषशाही नारायणाचा अवतार प्रभू रामचंद्रांच्या रूपाने झाला आणि दरोडेखोराने जे लिहिलं त्याच्याबद्दल दरोडेखोराने जे लिहिलं तसं तसं भगवान परमात्मा वागायला सुरुवात करतात म्हणजेच हा जो दरोडेखोर आहे त्याचं जीवन जर दरोडेखोराने जर रामायण लिहिलं असतं तर आतापर्यंत किती रामायणाच्या प्रती बाहेर आल्या असत्या आतापर्यंत किती रामायणाच्या प्रती बाहेर आल्या असत्या हा जो वाल्यकोळी आहे हा पूर्वजन्मीचा रत्नाकर होता प्रकांड ब्राह्मण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण भगवान परमात्म्याच्या सेवेत संपूर्ण जीवन व्यतीत केलेलं वाईटाची संगत घडली कर्म चुकलं आणि
कर्म चुकलं म्हणून मनुष्य परत एकदा मनुष्य देहात आला आणि देहात आल्यानंतर चोरी मारी लूटमार करायला सुरुवात केली. पण नारदाची भेट झाल्यानंतर वाल्या कोळ्याचं आयुष्य बदललं. धन्यकाळ बदललं आयुष्य. असं म्हणतात ज्या काळात संतांची भेट होती तो काळ धन्य आहे. पण संतांचा इतका दुर्भिक्ष नाही की इतका संकुचित वृत्तीचा विचार ते करतील. असं नाही ते संतांची भेट झाल्यानंतर काळ धन्य होईल असं नाही, किंवा काळ धन्य झाल्यानंतर संतांची भेट असं नाही. ते संत ज्या काळात भेटतील ना तो काळ संतांच्या भेटीमुळे धन्य होत असतो. आणि मग नारदाला भेट झाली. नारदाच्या भेटीवरून वाल्या कोळ्याला उपदेश झाला, उपरती झाली. उपरती सावध झालो कधी नारदाची भेट झाल्याच्या नंतर. आणि मग वाल्या कोळी सावध झाला आणि मग रामायण भगवान प्रभू रामचंद्रांचा नामाचा जय जयकार करायला सुरुवात केली. जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम. भगवान प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करायला सुरुवात केली वाल्या कोळ्याने. किती दिवस, किती 1 2 3 4 5 तास. आपण जर संकल्प केला की आजपासून बस कोरडे महाराजांचं कीर्तन ऐकलं घरी गेल्यानंतर देवाचं नामस्मरण करायचं, किती दिवस संकल्प टिकेल? संकल्प आपला टिकेल जोपर्यंत कीर्तन चालू आहे तोपर्यंत. बरीच दारुडे मंडळी संकल्प करतात कीर्तन करताना कीर्तन ऐकताना मुलांवर वेगळा संस्कार होईल म्हणून दारू प्यायची नाही. तरी सुद्धा संध्याकाळी पाऊले चलती असं द्या. आणि मग त्या भगवान प्रभू रामचंद्रांचं चिंतन करायला सुरुवात केली. कित्येक वर्ष गेली. त्या वाल्या कोळ्यावर वारुळ आणि ते जे वारुळ आहे त्या वाल्या कोळ्याचं नाव वाल्मिक का पडलं? वाल्या कोळी होता म्हणून वाल्मिक नाही, म्हणून वाल्मिक नाही. ते जे वारुळ आहे त्याचा संस्कृत मध्ये एक वेगळा अक्षर आहे. म्हणजे आठवत नाही ते, आता आठवल्यानंतर सांगेल भविष्यात तरी. पिढाला ते म्हणतात म्हणून वाल्मिक ऋषींनी भगवान परमात्म्याचं चरित्र लिहिलं. त्या चरित्रात सांगितलं सीतामाईला मोह होईल हरणाचा, मग सीतामाई सोन्याच्या लंकेत जाईल, प्रभू रामचंद्र सोडवायला जातील. पण रस्त्यात त्यांना कोण भेटेल माहित आहे? आमच्याकडे एक भजन गायला जायचं, सांगतो तुम्हाला. तुम्ही सगळी मावळतली मंडळी आहेत, तुम्हाला काही भजने सगळी पाठत आहेत तर मी हलकासा स्पर्श करून पुढे जातो. हनुमंता पाठवत आहे ना तुमचं विडाला. त्या हनुमंतरायांची भेट झाली कुणाला? प्रभू रामचंद्रांना. आणि मग तो हनुमंतराय एका उत्तरेच्या वाजमधला माणूस काय म्हणतोय? श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी. माझ्या हृदयात जर कोण असेल ना तर प्रभू रामचंद्र आणि जानकी आहे बरं का, असं हनुमंतराय म्हणतात. त्या हनुमंतरायांची भेट झाली म्हणून हा उत्तम, हा चैत्र मास याच्यासाठी हा उत्तम आहे बरं. एकाच महिन्यात देव जन्माला येतात आणि त्या देवाची सेवा करण्यासाठी भक्त जन्माला येतात म्हणून हा उत्तम महिना आहे, वसंताचा उत्तम महिना आहे. रामायण आणि महाभारतातला फरक सांगत होतो तुम्हाला. चला, भगवान परमात्म्याचा जन्म उत्सव आहे ना प्रभू रामचंद्रांचा, मग रामायण आणि महाभारतातला फरक सांगत होतो तुम्हाला. रामायण जे तुझं ते तुझं आणि माझं तेही तुझं, याचं नाव रामायण. आणि तुझं ते माझं आणि माझं तेही माझं. आपल्या घराच्या आजूबाजूला रामायण चालू आहे का महाभारत? पिढाला महाभारत चालू असेल तर आज प्रभू रामचंद्रांचा मागणीचा काल्याचा प्रसंग आहे. भगवान
भगवान प्रभू रामचंद्र आज आपल्या आडे गावात जन्माला येणार आहेत. जन्माला आलेल्या भगवान परमात्म्याला घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन. त्या भगवान परमात्म्याला लोटांगण घाला डोळ्याने त्याचं रूपड पान देवाला सांगा देवा आतापर्यंत महाभारत चालू होतं आता राम राज्य येऊ दे. आडे गावात सुख नांदू दे ऐश्वर्य आरोग्य नांदू दे. जरी परत एकदा करोनाने परत एकदा तोंड काढलं पण आडे गावापर्यंत येऊ देऊ नकोस. काय कारण आहे भगवान प्रभू रामचंद्रांना साकडं घराचं जन्माला आलेलं देव. मग भगवान परमात्म्याकडे मागायचं देवा आमचं गाव समृद्धतेने नटलेलं असावं. सौख्य नांदलं पाहिजे प्रत्येकाच्या घरात. सासूचं सुनेचं भांड्याला भांडं लागलं नाही पाहिजे. सासूने मुलीसारखं प्रेम केलं पाहिजे सुनेवर आणि सुनेने आईसारखं प्रेम केलं पाहिजे मुलीवर. असं सुख नांदू दे. बाप आणि लेकांची फारकत आहे त्या बाप आणि लेकांचे विचार एक साथ होऊ दे असं सुख नांदू दे. मुलांनी बापाचं ऐकलं पाहिजे मुलींनी आईचं ऐकलं पाहिजे असं वैभव नांदू दे. आमच्या कुटुंबामध्ये असं वाईट विचारांची समृद्धता आमच्या घरामध्ये नांदू दे. अशा प्रकारचं भगवान परमात्म्याकडे मागणी करा देवाकडे विनवणी करा. तो भगवान परमात्मा आपल्या गावामध्ये प्रगट होणार आहे. तो भगवान परमात्मा एक जन्माला आला रात्री पाऊस पडत होता. एक भगवान परमात्मा जन्माला आला रात्री पाऊस पडत होता आणि दुसरा जन्माला आला ना तो वाळलेल्या झाडांना सुद्धा पालवी फुटली. एक महिन्यापूर्वी झाडाकडे पाहू शकत होतो का आपण? एक महिन्यापूर्वी असं कोणी म्हटलं का आता मी जरा घरात गरम होती झाडाच्या सावलीला जाऊन बसतो. आता पाहुणे आलो ते म्हणते चटई घेऊन झाडाच्या सावलीला बसतो का? इतका गारवा काय कारण आहे? या चैत्र महिन्यात भगवान परमात्मा जन्माला येतात ना. भगवान परमात्मा जन्माला येण्यासाठी त्याच्या स्वागतासाठी माणूस नटला येत नाही पण निसर्ग सुद्धा नटला. असं म्हणतात लिंबाचं झाड कामाला येत नाही पण लिंबाच्या झाडाला सुद्धा भगवान परमात्म्याने फुलं आणली. फुलं त्याच्या स्वागतासाठी नटला. तुम्ही सांगा लिंबाच्या झाडाखाली सुद्धा फुलांचा सडा पडलेला असतो की नाही? जरी कुठल्याच उपयोगाला येत नसली पण लिंबाच्या पानांनीच बऱ्याच करोनातून मुक्त केले बरं का लोकांना. काय म्हटले गुलवेल जर लिंबाच्या झाडावरचा जर असेल तर तो फार प्रभावी आहे. विडाला सिद्ध होणार होतं. मग राजा दशरथ वनात गेले होते शिकारीसाठी आणि तिकडून आले डायरेक्ट वशिष्ठांच्या आश्रमात गेले. नीट ऐका राजा दशरथाला 3 राण्या एक कौसल्या सुमित्रा आणि कैकेयी. कौसल्या 1 नंबर 2 नंबर सुमित्रा आणि 3 नंबर कैकेयी. जी सगळ्यात शेवटी आली होती तिच्यावर सर्वात जास्त प्रेम होतं का ते विचारू नका. भगवान त्या राजा दशरथाचं प्रेम होतं पण पोटी संतान नाही. फुलं बिलं उधळायला आणली असेल तर तयारीला लागा. मी सांगितलं त्यावेळेस फुलं वाटायला सुरुवात करा. विडाला तो राजा दशरथ वशिष्ठांच्या आश्रमात गेला. गेल्यानंतर वशिष्ठांना सांगत होता वशिष्ठजी म्हणजे त्यांचे कुलगुरू वशिष्ठजी शिकारीला गेलो होतो. शिकारीला गेल्यानंतर सावज मिळालं नाही म्हणून बाण लावून बसलो होतो. धनुष्य वेद लावून बसलो होतो. निशाणा घेऊन बसलो होतो आणि इतक्या तळाच्या काठावर कशाचा तरी आवाज झाला. मला वाटलं एखादं शॉपत पाणी प्यायला आला असेल. मी पान सोडला. शॉपत मनुष्य होता आणि तो मनुष्य पुण्यवान आत्मा होता. नुसता मनुष्य नाही तो पुण्यवान आत्मा होता का? सकल तीर्थाची अधुरे जी एका माता पितरे तया शेविषी कीर शरीरे. माय बापाची सेवा करणारा पुण्यात्मा असतो. तरी माझ्या दैवा तुका म्हणे मज घडो त्यांची. आणि मग असा पुत्र होता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता. असा पुत्र होता तो आणि तो पुत्र आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना आंधळ्या आई वडिलांना कावडीत बसलेलं होतं आणि ती कावड खांद्यावर घेऊन काशीची तीर्थयात्रा करायला निघाला होता. आई वडिलांना तहान लागली म्हणून पाणी घ्यायला गेला. मला वाटलं श्वापद असलं मी पान सोडला. त्याच्या उर्मी जाऊन लागला.
मी पळत गेलो, त्याची माफी मागितली, पण तोपर्यंत वेळ खूप झाला होता, खूप वेळ झाला होता, म्हणजे अगदी 12:15 वाजले होते त्यावेळेस का. आताच नाही, 12:15 वाजले होते. आता जेव जन्माचा वेळ जवळ आली होती, तरी आपला कोहर आता श्रावण बाळ सांगायचा लक्षात आलं का. पण चला पुढे हलकासा स्पर्श करून देव जन्मापर्यंत जाऊयात. आणि मग त्या लेकराने मला सगळा घेतला, देह सोडला माझ्या मांडीवर, त्याच्या हातातला पाण्याचा गडवा घेतला, पाणी भरलं. त्या म्हाताऱ्या आई वडिलांना पाणी पाजण्यासाठी मी गेलो. त्या म्हाताऱ्या आई वडिलांनी हाक मारली, श्रावण आलास आलास, खूप तहान लागली रे, कशाला कोरड पडली, कशाला कोरड पडली, लवकर पाणी दे, लवकर पाणी दे. पण श्रावण बोलत नाही, बोलत नाही, बोलत नाही. मग न बोलणारा श्रावण आणि न बोलणाऱ्याचं श्रावणाचं गांभीर्य लक्षात घेता आई वडील सांगत होते, श्रावणा अरे पाणी आणायला गेला, बोलत का नाहीस. बोलला नाही. राजा दशरथाने कसा असतो पाण्याचा गडवा त्यांच्या पुढे केला. पण तुम्हाला सांगू का, अगदी शेवटच्या काळाला जर पोराने बापाच्या तोंडात जर शिप घातली नाही तर बाप जीव सोडत नाही. हे आताच नाही, हे तेव्हापासून चालत आलंय बरं का, तेव्हापासून. म्हणून शेवटच्या क्षणाला मुलाने बापाच्या तोंडात शेवटची शिप घालायला पाहिजे. मग त्या राजा दशरथाने गडवा पुढे केला, पाणी नाही पिले, तहान लागली होती, पाणी नाही पिले. त्याने सांगितलं, कोण आहे म्हणले, माझा मुलगा. सगळा कथाभाग सांगितला, मी सांगत नाही, वेळ घेत नाही तुमचा, सगळा कथाभाग सांगितला. जाता जाता त्या म्हाताऱ्या आई वडिलांनी शाप दिला, राजा तुझ्याही पोटी संतान जन्माला येईल आणि तुझा अंतकाळ ज्यावेळेस येईल ना, त्यावेळेस तुझ्या जवळ संतान नसेल. हा कथाभाग घेऊन वशिष्ठांच्या जवळ सांगितलं, मला सांगा, हा कथाभाग जर आपल्या जवळच्या प्रिय व्यक्ती जर आपल्याला येऊन जर सांगितला तर आपण आनंदी होऊ का दुःखी होऊ? काय काय दुःखी हो की नाही. पण वशिष्ठ मुनी एवढे जवळचे होते, त्यांचे कुलगुरू होते, पण वशिष्ठांना ही बातमी कळायला बरोबर वशिष्ठांना आनंद प्राप्त झाला. काय कारण याच्या पत्रिकेत पुत्र संतती योग नव्हती, यांच्यामुळे पुत्र योगाची संतती योगाची संतती योग जुळून आलेला आहे. बरं, ते सामान्य व्यक्ती यांच्या पोटी जन्माला येणार नाही, तर असामान्य अशा व्यक्ती यांच्या पोटी जन्माला येणारा एक भक्त आहे. बरं, शत्रुघ्न, ज्याने इंद्रियांवर शूरत्वाने विजय मिळवलाय, शत्रुघ्न. भरत साक्षात प्रभू रामचंद्रांचा भक्त, साक्षात लक्ष्मण 14 वर्ष उपाशी राहील, झोप घेणार नाही. देवाची म्हणजे आपल्या मोठ्या भावाची सेवा कशी करावी लक्ष्मणाकडे पहा. आणि कौशल्याच्या पोटी जन्माला येणार तर कुणी नाही, साक्षात शेषशाही नारायण त्यांच्या पोटी जन्माला येणार. आणि म्हणून वशिष्ठांना आनंद झाला, राजा तुला जरी दुःख होत असेल तर ऐक, सामान्य व्यक्ती तुझ्या पोटी जन्माला येणार नाही, तर दशरथाच्या वंशी नारायण महाराज, नारायण साक्षात जन्माला येणार होते. मग हे सगळं करण्यासाठी वशिष्ठांनी यज्ञ करायचं ठरवलं, पुत्र कामेष्टी यज्ञ करायचं ठरवलं. पण हा कामेष्टी यज्ञ पूर्णत्वाला तेव्हा जाईल ज्यावेळेस एखादा जन्माला येईल असा की त्याच्या ठाई लिंगभेद नाही, असा एखादा ऋषी पाहिजे. आणि मग त्या ऋषीला आणण्याचं काम केलं ब्रह्मेनीन, मेनकेनीन, उर्वशीनीन यांनी काम केलं. आणायचं काय, त्या भृंगी ऋषीला आणायचं काम त्यांनी खेळवत इथपर्यंत आणलं आणि सगळा कथाभाग सांगितला. मग भृंगी ऋषींच्या शुभ हस्ते आणि वशिष्ठांच्या उपस्थितीमध्ये हा पुत्र कामेष्टी यज्ञ संपन्न होत होता. आणि संपन्न होत असताना त्याला एक आहुती देत होते आणि त्या आहुतीतून एक भगवान परमात्म्याची विनवणी करत होते. आणि साक्षात अग्नी नारायण त्या कुंडातून प्रसन्न झाले आणि पायस दान घेऊन वरती आले.
पायस्तान वरती आले. ते पायस्तान राजाच्या हातामध्ये दिलं. राजा तीनही राण्यांना सारखा प्रसाद करून वाट, आणि तीनही राण्यांना सारखा प्रसाद करून वाटल्याच्या नंतर तो प्रसाद खाल्ल्याच्या नंतर तुला पुत्र प्राप्ती होईल. मग सगळ्यात पहिल्यांदा प्रसाद दिला कौशल्य मातेच्या हातात. ज्येष्ठ होती, मग ज्येष्ठ कौशल्याच्या हातात दिली. दुसरी सुमित्रेला, आणि सगळ्यात शेवटी आवडती जी होती ती कैकेयी, तिच्या हातात दिला. एवढं प्रेम करणारा राजा होता तरी सुद्धा कैकेयी रुसली. मग आमच्या प्रेमाची पुढे अगरबत्ती जाळायची तुझ्या पुढे, कळलं? आमच्या प्रेमाची पुढे अगरबत्ती जाळायची तुझ्या पुढे. युगे 28 विटेवरी उभा, त्याची बाई रुक्माई, त्याची बाई रुक्माई 28 युग होऊन गेली. तिथंच त्याच्या पाठीमागे, तरी तिला आपला नवरा ओळखता आला नाही. लाजले गे माये आता कोणावा वाळू, ओळखता आला नाही? ओळख. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? कुणाच्या 6, कुणाच्या 5, कुणाच्या 3, कुणाच्या 15, 20, 25 वर्ष. बाडनाती म्हणती मी काय तुम्हाला आज ओळखू नये का? 6 वर्षात 28 युग होऊन गेली तरी तिला ओळखता आला नाही, आणि तुम्ही 6 वर्षात ओळखता का नवऱ्याला? असू द्या, तो प्रसंग नाही. आता मिलेंगे तो फुर्सत में बताएंगे. मग ते पायस्तान घेऊन आलं. शेवटचा घास द्या कैकेयीला दिला. कैकेयी रुसली, आणि मग भगवान परमात्म्याने लीला केली. पिंड घालीने झडपला. ते 5 दिवसांनी सांगायचं, आज नाही, फक्त इथपर्यंत पिंड घालीने झडपला. आणि मग या दोघींनी आपल्यातला एक घास काढून तिला दिला, म्हणून तिच्या पोटी 2, तिच्या पोटी 2 भरत आणि शत्रुघ्न. उर्मिलेच्या पोटी 1 लक्ष्मण भैया, आणि कौशल्याच्या पोटी 1 साक्षात शेषशाही नारायण. लक्षात आलं का? आणि मग भगवान परमात्मा जन्माला येण्याच्या वेळेस सगळीकडे आनंदाचं वातावरण तयार झालं. अयोध्येत आनंदाचं वातावरण झालं. चैत्राचा महिना असल्या कारणाने झाडांना पालवी फुटली. झाडांना पालवी फुटली. मी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनातलं एक वाक्य सांगतो तुम्हाला, लक्षात आलं का? भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले तेव्हा झाडांना पालवी फुटली. भगवान कृष्ण जन्माला आले तेव्हा पावसाळ्यात पाऊस झाला, आणि दुर्योधन जन्माला आला उन्हाळ्यातला पावसाळ्यातला पाऊस गेला, उन्हाळ्यात पडला, उन्हाळ्यातला उन्हाळा गेला, आणि दुर्योधन जन्माला आला ना तेव्हा रक्ताचा पाऊस पडला. अगोदर सांगतो इति इंदुरीकर महाराज. लक्षात आलं? असू द्या. आणि मग सगळीकडे आनंद उत्सव साजरा झाला. आणि मग एकेकीला डोळं जेवण विचारायला सुरुवात केली. डोळा एक जणीला विचारायला सुरुवात केली, आणि मग एकेकीने डोळा सांगायला सुरुवात केली. आता आहे ना, कुणाला सिगरेट पिऊशी वाटते, कुणाला इडी, कुणाला माती खाऊशी वाटते, कुणाला चिचा, बोर, आंब खाऊशी वाटते. नाहीच काय जमलं तर एकीला काय करते, काय नाही माझ्या नवऱ्याचा शर्ट आहे, काय करते, चावी ती. म्हटलं काय करायचं नाही, त्यांचं शर्ट चावायचे, मला डोळं लागलं. कळलं का तुम्हाला? एक जण तर पैसे खात होते, नोटा नवऱ्याची 500 जण 1000 दिसलं की लगेच चावायचा तडाख्यात राहायचा. म्हणलं काय झालं? डोळा लागलाय माझ्या बायकोला. कळलं का? अरे डोळे कसे असतात? कौशल्य एकच डोळा सांगतो राणी का, मी आता वेळ नाही म्हणून कौशल्याला विचारलं, सांग कौशल्य माते. सगळ्यात पहिल्यांदा कैकेयीला विचारलं, रुसली होती, तिला विचारलं, नंतर सुमित्रेला विचारलं, नंतर कौशल्याकडे आले आणि कौशल्याला विचारलं, सांग कौशल्या तुला काय डोळा लागलाय? ती म्हटली, आधी रे धनुष्य मारी रे रावणा. अरे या दुराचारी रावणापासून संपूर्ण पृथ्वी राक्षसांपासून काय अरे बाबा तुझा जन्म राम आहे का सीता आहे? असू दे येणार आहे बाई, येणार आहे. राम जन्माला येणार आहे. आलं का लक्षात? आणि मग सांगायला सुरुवात केली बिडाला. रामनवमीचा प्रसंग आपल्या समोर ज्यांनी उभा केला ते संत मंडळी आहे, त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. 2-5 मिनिटात कीर्तन सेवेला पूर्ण विराम करतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम,
माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली भगवान परमात्मा जन्माला येणार आहे आणि मग कौशल्यने सांगितले डोळे सांगितले मग देव जन्माला येणार असेल जर देव आपल्याकडे जन्माला येणार असेल तर काय करावं लागेल त्याच्या प्रेमाचं वागायला पाहिजे की नाही त्याला जे आवडतं ते करायला पाहिजे ना मग त्याला जे आवडतं ते करू जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम कानडीने केला मराठी भ्रतार आणि एकाचे उत्तर मी मगा म्हटलं फक्त पुष्प हातात घ्या आम्ही सांगू ना तुम्हाला कधी उधळायचं आणि तुम्हाला जर येत असेल पुष्प कधी उधळायचं तर मग आम्ही काय लावलं आम्ही तुम्हाला सांगायला जाऊ ना पुष्प कधी उधळायचं असं भगवान परमात्मा जन्माला येण्याचा प्रसंग झाला महाराज अभंग म्हणतील आणि त्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आपण पुष्प उधळले आम्ही तुम्हाला सांगू आम्ही पुष्प उधळली की तुम्ही सुद्धा उत्तम चैत्र मास उत्तम चैत्र मास ऋतु वसंताचा शुक्ल पक्ष उभे टाळकऱ्यांना फुलं वाटत टाळकऱ्यांना फुलं वाटत परी भर त्रिभुवने माझे वंशी चक्रपाणी माझे वंशी चक्रपाणी सुशोभराय दिशा सुशोभराय दिशा आनंद नरनाम शोषण
प्रगटला राघव प्रगटला कुंडली तुकाराम भगवान चंद्र भगवान रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताराम जय सीताराम सीताराम जय सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम सीताराम जय सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन प्रभु रामचंद्र भगवान कृष्ण भगवान प्रभु रामचंद्रांचा जन्मोत्सव आणि त्या जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह 1.5 दिवसाचा महिना फार सुंदर म्हणजे प्रेम सुख देई बऱ्याच कीर्तनात गेल्याच्या नंतर घड्याळासारखं बघावं लागतं आम्हाला कधी जाईल तुमच्याकडे आल्याच्या नंतर मी पहिल्यांदा घड्याळ पाहिलं तेव्हा 12:15 वाजले होते काय सांगणार अलग असं मग भगवान प्रभू रामचंद्रांची सेवा करत चला मारुती राया सेवा करत चला मुलांना ब्रह्मचार्य व्रताचं पालन करायला शिकवा मारुती रायाचं चरित्र सांगायला सुरुवात करा ज्यांचं लग्न झाले त्यांना भगवान प्रभू रामचंद्रांचे चरित्र सांगायला सुरुवात करा पत्नीवर प्रेम किती करावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र आहे मी बायको सांगतो 2-2 तास फक्त बायको दुसरं काही सांगायचं नाही मी लेख सांगतो 2 तास बाप सांगतो स्वामी विवेकानंद बोलतो लोकमान्य टिळक बोलतो या सगळ्या गोष्टी का बोलतो आज कीर्तनाची माझी मर्यादा आहे म्हणून मी तुम्हाला बायको नाही सांगितली लेख नाही सांगितली पण तरी पण जाता जाता एक वाक्य बोलून जातो शेवटचं आहे माझं म्हणून बोलतो एक तरी मुलगी असावी किती शेवटचे 2 मिनिटं आहे थांबा कालवा नका करू काल आहे 1 मिनिट थांबा फक्त एक तरी मुलगी असावी किती एक तरी असावी 2 3 4 5 6 असल्या तरी चालतील पण एक तरी असावी एक तरी मुलगी असावी सजणारी सवरणारी मॅचिंग करणारी नात्यातली गंमत आईला उलगडून सांगणारी एक तरी मुलगी असावी एक तरी मुलगी असावी उमलताना बघावी न्याळायला मिळावी एक तरी मुलगी असावी एक तरी मुलगी असावी बाबांच्या पुढ्यात बसावी भावनेच्या भरात बाबांना गळाविठी घालावी एक तरी मुलगी असावी एक तरी मुलगी असावी निदान सुनेच्या रूपाने यावी आणि लेकीची कसर थोडी तरी भरून काढावी यासाठी एक तरी मुलगी असावी तुकाराम 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 झाले माझं कीर्तन आता शेवटच्या क्षणासाठी मला ढकलून लावू नका गावात असू द्या गडबड नका असू द्या म्हणजे ज्याला बी नाही घ्यायचं माहित नाही तेच गडबड करते आपल्यातली बरं का बसलेल्यांपैकी असं कोण जाणे कोणा केव्हा घडी उपासना ज्याचा अधिकार असेल त्याच्या साष्टांग दंडवत माझं पहिलंच कीर्तन आडे गावात आहे म्हणजे मला परवा फोन आला होता पण ओंकार भाऊंचा फोन आला होता मला म्हटलं महाराज आड्याला काय जायचं म्हटलं काय संबंध तेवढी तारीख आहे तुमची म्हटलं माहित आहे मी घेतलीच नाही तारीख तुम्ही कोण बोलताय म्हटलं मी ओंकार महाराज बोलतोय पण ते झालं सगळं पण म्हटलं महाराज मी आल्याची तारीखच घेतली नाही त्यांनी फोन ठेवून दिला
म्हणले काहीतरी त्यांनी हँडवेल पाहिला, त्याच्यात माझा फोटो आहे, माझं नाव आहे, सगळं आहे, पण महाराष्ट्र काय म्हणतात तारीख घेतली नाही. मग त्यांनी 10 मिनिटांनी चौकशी केली, त्यांनी परत फोन केला, शूटिंग वाले सागर माहिती आहेत का? म्हटलं लई कीर्तन शूट केली, म्हटलं माझी त्यांनी युट्यूबला टाकली, महाराष्ट्रभर प्रचाराने प्रसार करतोय सागर. मग त्या सागर दादांनी तारीख दिली का? म्हणजे दिली ना, म्हणजे सागर दादांनी तारीख दिली, पण आड्याची नाही. ती कुठली दिली मला माहितच नाही. मी म्हणले यांनी सप्त्यातली नोंद घेतली, 4 वेळा यांनी मला यांचं गावाचं नाव सांगितलं, पण लक्षात राहिलं. मग मी फक्त लिहिलं होतं तारखेला, या आजच्या तारखेला सकाळचं कीर्तन सागर भाऊ. फोन आल्यानंतर बघू, मग यांनी सांगितलं तेच सागर भाऊंचं गाव म्हणजे आड. मग आम्ही सगळे आड्याखाली एकत्र येण्यासाठी एकाच गाडीत आलो आम्ही सगळे. म्हणजे मृदंगाचार्य ओंकार भाऊ, माझ्यावर विशेष प्रेम करणारी गायक मंडळी आहेत ना, ही मावळातली इकडची, दिनेश महाराज कडलक वाशारे गावचे, माझ्या बरोबर आले भगवान मामा बांबुरे, ज्यांच्या एका त्यांच्या तारुण्याचं शेत. आमच्याकडे जर नवरात्र सप्ताह नसायचा, पण त्याच्या ऐवजी भजनांची स्पर्धा असायची. स्पर्धा म्हणजे कसं सगळ्या गावातली भजनं यायची, एका फळ्यावर यायचं. आता पहिलं कुणाचं दुसरं कुणाचं, त्याला काही नंबर काय नव्हते, पण यांनी गवळणी म्हणायला काढल्या ना, माझ्या दुधाला डिग्री, कळलं का तुम्हाला? असं द्या, अशा गवळण्यांच्या ठेवण पेटन होत्या, त्या म्हणायला लागले ना, तर संपूर्ण मंदिर उठून उभं राहायचं त्यांच्या गवळणी ऐकायला. ते माझ्या बरोबर आहे. वय झालं, पण वाढत्या वयाबरोबर त्यांचा परमार्थ वाढला, परमार्थातली ताकद वाढली. बाबा माळकरी बाबा आहे, आमच्या गळ्यात कमी माळा, बाबांच्या गळ्यात जास्त माळा. हे वारेकऱ्याचं वैभव आहे. सर्व सुखली आलो, सर्व अलंकार, एवढे मोठे अलंकार. आम्ही सोन्याची चैनी घालतोय कीर्तनकार. तुम्हाला आज तुम्हाला खोटं वाटेल, मी अलीकडे माझ्या अंगठ्यान चैनी ब्रेसलेट ते काढून यायला लागलो. मी 20 तोळ्याचं सोनं घालून कीर्तन. शिंकेला दिवे दुरी, शिंकेला माविले दुरे, तुम्ही वारे दुरी कडे मुख पसरले, आवाजीच्या दारात दोहीचा टोकरा, तुम्ही वारे दुरी कडे मुख पसरले कडे, मुख पसरले कडे. तुम्ही वारे डोळीकडे मुख पसरले, श्रीधरला कृष्ण प्रकाशे काला
प्रधाने वाणे ते परमानंद नामा म्हणे के सेवा कोणी राहिलो योगी आधार सगळे ठेवन उभा वामगिरत्वय कुंडलिका वेडी परब्रह्मादेवा चरणी वाई भीमा उतरले जय देव जय पांडुरंगा वाई वल्लभराई वल्लभ भावे जगन्नाथ तुझी माला करणे उतरली गाजी पितांबर देव सुरा नित्य विवेकी करुणा हनुमंत गुरुवे जय देव जय पांडुरंगा वाई वल्लभराई वल्लभ भावे जगन्नाथ आषाढ कार्तिके वटका रहती चंद्रभागे दर्शन रामावताय जय देव जय पांडुरंगा आरती राजा हे जीवन माझ्या